हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तर वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण खमंग खुसखुशीत अशी फ्लावर करंजी रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी साहित्य पाहूया. अर्धा किलो फ्लावर, चिरलेली कोथिंबीर, वाटण्यासाठी पण कोथिंबीर घेतलेली आहे, सुकं खोबरं, लसूण, अद्रक, घरचा काळा मसाला, एव्हरेस्ट मटन मसाला, मोहरी, जिरे, हळद आणि मीठ. तर आपण अगोदर गॅस ऑन करून घ्यायचा आहे. त्यावरती पातेले ठेवायचे आहे तापत. पातेले छान तापले की त्यामध्ये 1 ते 1.5 इतके तांबे इतके पाणी ओतून घ्यायचे आहे. आता त्यावरती झाकण ठेवून पाणी छान उकळून घ्यायचे आहे. त्यामध्ये मी मीठ टाकले आहे, पण ते मी दाखवायची विसरली आहे. तर पाणी आपलं छान उकळलं आहे. तर आता आपण त्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेला फ्लावर टाकून घ्यायचा आहे. फ्लावर शक्यतो बारीकच चिरून घ्यायचा आहे आपल्याला. बारीक चिरल्यामुळे आपली करंजी अजिबात फुटणार नाही. ते पहा, आता फ्लावर तिकडं छान बारीक गॅसवरती उकळून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण आता इथं पीठ मळून घ्यायचं आहे. मी परात घेऊन त्यामध्ये 2 वाट्या इतके पीठ घेऊन छान चाळून घेते. चवीपुरते मीठ टाकायचे आहे आपल्याला. मी पाऊण चमचा इतके मीठ टाकलेले आहे. आता पाणी घालून मी छान घट्टसर गोळा करून घेणार आहे कणकेचा. तर तुम्ही ह्याच्याऐवजी गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदाही मळू शकता. तर आमच्या घरात गव्हाच्या पिठाच्याच आवडतात करंज्या, त्यामुळे मी गव्हाच्या केलेल्या आहेत आणि गव्हाच्या पौष्टिक राहतात. घट्टसर असा छान गोळा घ्यायचा आहे आपला मळून. आता तेल लावून मी थोडंसं मऊसूत करून ठेवणार आहे गोळा. ते पहा, आता मी झाकण ठेवलेलं आहे. तोपर्यंत आपला फ्लावरही छान उकळलेला आहे. आपला फ्लावर आता मस्त असा गाळून घ्यायचा आहे. त्यातलं पाणी सगळं टाकून द्यायचं आहे आणि फक्त फ्लावर घ्यायचा आहे आपल्याला. पहा, आता मी गॅस बंद करते. फ्लावर व्यवस्थित गाळून घेत आहे मी. इथं अगोदर मी एव्हरेस्ट मसाल्याची पुडी इथं कापून घेतलेली आहे. नंतर खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर छान असं वाटून घेणार आहे मी. पाणी न घालता वाटायचं आहे हे. ते पहा, आता आपलं वाटून झालेलं आहे. आता आपण गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवायची आहे. त्यामध्ये तुमच्या अंदाजानुसार तुम्ही तेल वतू शकता. तर 2 ते 2.5 पळी इतकं तेल वतलेलं आहे मी. छोटी पळी आपली. अर्धा चमचा मोहरी टाकलेली आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहेत. आता आपल्याला वाटलेलं घ्यायचं इथे टाकून. आता ते पण छान परतून घ्यायचं आहे वाटण. आता आपल्याला काळा मसाला, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे. हा घरचा काळा मसाला आहे. आता तो पण छान परतून घेतला की त्यात एव्हरेस्ट मसाल्याची पुडी टाकायची आहे, मटन मसाला. ह्यानी टेस्ट छान येते. छान परतून झाले पहा आपलं. ह्याला शक्यतो तेल कमीच टाकायचं आहे थोडंसं, म्हणजे करंज्या खूप तेलकट होणार नाहीत आपल्या. आता गाळून घेतलेला फ्लावर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आता वरून कोथिंबीर घ्यायची आहे आपल्याला चिरलेली टाकून. आता चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला.
आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला ते. नंतर त्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतून ते पाणी आपल्याला वतून द्यायचं आहे त्या कढईमध्ये. म्हणजे आपलं खोबरं लसूण वाटलेलं ते पण वाया जाणार नाही. पाणी खूप नाही वतायचं, अर्ध फुलपात्र इतकंच वतायचं आहे थोडंसं. आता छान झाकण ठेवून मंद गॅसवर आपला फ्लावर छान शिजवून घ्यायचा आहे. हे पहा मस्त असं दिसत आहे आपला फ्लावर. आता झाकण ठेवायचं आहे आणि एकदम गॅस बारीक करून आपला फ्लावर छान शिजवून घ्यायचा. ते पहा आता त्यातलं पाणी आटत आलेलं आहे. एकदा परत हलवून व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे. मऊसूत शिजवून घ्यायचं आहे. ते पहा आता आपल्या फ्लावर मधलं पूर्ण पाणी आटलेलं आहे. तर आपल्याला फ्लावर एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे. मी गॅस बंद करून घेतलेला आहे. आता थंड करण्यासाठी ठेवायचा आहे आपला फ्लावर. बघा मस्त सुटसुटीत छान झालेला आहे. आता फ्लावर आपला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी इकडे आता आपल्या कणकीच्या पिठाच्या गोळ्या करून घेणार आहेत. सगळे एकसारख्या गोळ्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला. ते पहा आता तर मी मस्त लाटून घेते आपली एक गोळी घेऊन पिठाची. तिकडे आपला फ्लावर पण खूप थंड झालेला आहे. आता इथं मी करंजी साचा वापरलेला आहे. त्याला तेल लावून घेणार आहे म्हणजे आपली करंजी चिटकणार नाही अजिबात. त्यावरती ती आपली लाटलेली पारी लाट ठेवून घ्यायची आहे. त्यामध्ये भरपूर सारण भरायचं आहे. गच्च 1 चमचा भरून घेतलेला आहे मी. खायला पण खूप छान लागतात ह्या करंज्या. करून पहा. पावसाळ्याच्या दिवसात तर एक नंबर लागतात गरमागरम खायला. हे पहा आता मस्त झालेली आहे करंजी. या पद्धतीने आपण सगळ्या करंज्या करून घ्यायच्या आहेत. ते पहा आता मी सगळ्या करंज्या करून घेतलेल्या आहेत. आता मी परत एकदा गॅस ऑन करून त्यावरती कढई ठेवणार आहे तापायला. त्यामध्ये तेल टाकते आता मी. तेल भरपूर असं टाकायचं आहे. आपल्या 3-3, 4-4 इतक्या करंज्या बसल्या पाहिजे तेलामध्ये. थोडीशी पिठाची गोळी घेऊन मी तेल तापले का ते पाहते. आता आपल्या 2-3 अशा इतक्या करंज्या टाकून त्या छान खरपूस रंगावर छान तळून घ्यायच्या आहेत. मीडियम गॅस करायचा आहे. खूप बारीकही नाही करायचा, खूप मोठाही नाही करायचा. मीडियम गॅसवर छान खरपूस रंगावर तळून घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने तुम्ही ही रेसिपी करून पहा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ते पाहत आपलं छान मस्त खरपूस रंगावर तळलेले आहेत करंज्या. या पद्धतीनेच मी सर्व करंज्या तळून घेणार आहे. तर मी हा चॅनल नवीन ओपन केलेला आहे, तर प्लीज सपोर्ट करा. हे पहा आता माझ्या या पद्धतीने सर्व करंज्या मी तळून घेतलेल्या आहेत. गरमागरम खायला आपल्या करंज्या तयार आहेत.
पावसाळ्याच्या दिवसात पण ह्या करंज्या खूप छान लागतात. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी पुन्हा भेटूया. तर चॅनलला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.